सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागे कुकीला थोडंसं इग्नोर करा, कारण ती आता माझ्यासोबत आज माझ्या घरी आहे. तर आज ना मी अशीच बसली होती आणि स्क्रिप्ट लिहित होते. तर तेवढ्यात मला ना बघा स्किल्स दरवाजा उघडायचे. तर चला आपण पॉईंटवर येऊया. मी स्क्रिप्ट लिहित होते तेव्हा माझ्या डोक्यात आलं की मला ना खूप लोकांनी, मी गावी वगैरे जाते ना तेव्हा मला विचारतात की तू तुझ्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर कसा करतेस, मागून बोलतेस कसं. तर मी त्यांना सांगते, पण प्रत्येकाच्या लक्षात राहतं असंच नाही. मग मी विचार केला की आपण एक सविस्तर त्याच्यावर व्हिडिओज बनवूया. जे नवीन नवीन जे कॉन्टेंट क्रिएशन चालू करतात त्यांना लगेच व्हॉइस ओव्हर वगैरे करता येत नाही. सो मी डिसाईड केलं की आपण याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवूया. ज्यांना ज्यांना कन्फ्युजन आहे ते एकतर व्हिडिओ बघतील, नाहीतर मग अजून पण काय कन्फ्युजन असतील व्हिडिओ बघून पण, तर मग ते कॉमेंट सेक्शनमध्ये विचारतील. तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. थोडीशी बाधा आली आहे, कारण बाळा आलाय त्यामुळे कुकी एक्सायटेड झाली आहे. प्रोटीन गाईज, प्रोटीन आलेला आहे गाईज. कुकीला खूप तब्बल 20 मिनिटांनी तो दिसलाय, म्हणून ती जास्त एक्सायटेड झाली. 20 मिनिटं कुठं होतात. तर चला आपण या टॉपिकवर येऊया. सर्वात पहिले तर तुमच्याकडे ॲप्लिकेशन पाहिजे ज्याच्यात तुम्ही व्हिडिओ एडिट करता. आणि व्हॉइस ओव्हरला वेगळ्या ॲप्लिकेशनची काही गरज लागत नाही. तुम्ही जो ॲप्लिकेशन एडिटिंगसाठी यूज करता त्याच्यामध्ये हा फीचर असतो. सो मी एडिटिंगसाठी इनशॉट यूज करते. आणि असं काही नाही आहे की पैसेच भरायला लागतात. तुम्ही फ्रीमध्ये पण ॲड बघून व्हिडिओ एडिट करू शकता. व्हॉइस ओव्हर वगैरे सगळं होऊ शकतं. मी जवळजवळ वर्ष दीड वर्ष फ्रीमध्ये वापरलं आहे. सो तुम्ही पण ते करू शकता. जर तुम्हाला प्रेफरेबल दुसरं कुठलं असेल आणि तुम्ही वापरत असाल तर त्याच्यात पण ऑप्शन असेलच, आय एम शुअर. पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही इनशॉट हा ऑप्शनला ठेवू शकता. हा झाला पहिला मुद्दा. आता सेकंड पॉईंट असा आहे की जी व्हिडिओसाठी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचं आहे त्याची स्क्रिप्ट तुम्ही आधीच थोडं लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला काय काय पॉईंट्स कव्हर करायचे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही व्हिडिओ बनवा. म्हणजे मी कुकिंगच्या व्हिडिओज बनवते तर मला माहिती आहे की ह्याच्यानंतर काय जाणार आहे, हळद नंतर मसाला जाणार आहे, मसाल्यानंतर मीठ जाणार आहे. तर त्या अकॉर्डिंग मी माझी व्हिडिओ पण ठेवते, जेणेकरून मला व्हॉइस ओव्हरला त्याचा काही प्रॉब्लेम नाही येणार आणि तेवढ्या टाइम स्पॅनमध्ये मी ते बोलू पण शकते. सो पहिलं तर ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग. ओके, सो तुम्ही ॲप्लिकेशन घेतलं, एक व्हिडिओ बनवून ठेवलीत. आता येतो व्हॉइस ओव्हरचा पार्ट. तर तुमच्या इनशॉट ॲप्लिकेशनमध्ये ना एक माईकचा चिन्ह असतो. तो आता मी इथे दाखवीन तुम्हाला पूर्ण प्रोसेस. इनशॉटमध्ये गेलात, तुमची व्हिडिओ तिथे ॲड केलीत की एक व्हॉइसचा हे येतो आयकन. त्याच्यावर क्लिक केलं ना की तुम्हाला ते रेकॉर्डिंगचा ऑप्शन देतो. सर्वात पहिले ना, आता हे खूप सोपं आहे, तुम्हाला कळून पण जाईल कसं करायचं. पण मेन टिप हीच आहे की तुम्ही ते बटन दाबल्यानंतर तिथे 1 2 3 असं चालू होतं. जेव्हा तुम्ही बोलायची सुरुवात करता, हा माझा समजा फोन आहे, मी चालू केले, तर मोबाईल एकतर जवळ नाही घ्यायचा, जास्त लांब नाही ठेवायचा. एक सेफ डिस्टन्स एक काय बोलतात त्याला, म्हणजे इथपर्यंत ठेवायचं की तुमचा श्वास घेतलेला आवाज किंवा तुम्ही काय आजूबाजूचं काय ते म्हणजे जास्त कव्हर नाही झालं पाहिजे. नाही तर ते असं होतं की आता मी याच्यामध्ये टाकते मसाला, हे सगळं पण त्याच्यामध्ये जातं. तसं ते नाही गेलं पाहिजे, त्यामुळे डिस्टन्स तसं ठेवायचा. आता तुमचा व्हॉइस ओव्हर करताना समजा जास्त टाइम गेला, म्हणजे आता मी बटन तर चालू केलं, 3 सेकंड्स पूर्ण पण झाले, रेकॉर्डिंग चालू झाली, पण मी काय बोललेच नाही आहे आणि मी समजा 3-4 सेकंड्स नंतर बोलली आहे, तर तेवढं ट्रिम पण करता येतं. ते पण कसं करतात ते मी इथं स्क्रीन रेकॉर्डिंगला टाकूनच देईन. आणि व्हॉइस म्हणजे तुम्ही व्हॉइस ओव्हर तर करून घ्याल, पण तो नीट पण झाला पाहिजे. आता मी पण माईक यूज करत नाही, माझ्याकडं अजून कोणता माईक नाही आहे. पण रात्री मी 10 नंतर वगैरे अशी रेकॉर्डिंग चालू करते, त्यामुळे काय होतं की गाड्या कमी झालेल्या असतात रोडवरच्या आणि पंखा बंद करायला मिळतो. सो रात्री थोडं शांत असतं सगळं. जर शांततेत व्हॉइस ओव्हर केला तर तुमचा आवाज पण प्रॉपर जाईल. ते बाहेरचं प्या प्या आवाज नाही येणार, प्लस तुमच्या पंख्याचा पण तो घरघर आवाज नाही येणार. सो व्हॉइस ओव्हरमध्ये ते पण तुमचा क्लिअर आवाज गेला पाहिजे. अजून एक मेन मुद्दा, तुम्ही व्हॉइस ओव्हर करायला घेतलं, तुम्ही एक समजा हा पान भरून स्क्रिप्ट लिहिली आहे तुम्ही तुमच्याची, जसं मी इथे लिहिलंय मॅरिनेशनसाठी चिकन बिकन काय आहे ते. आता हे सगळे एका दमात बोलायला गेलात ना तर तुमचा व्हॉइस ओव्हर कधीच नीट नाही होणार. तुम्ही एक सेंटेन्स ठरवा की मी मॅरिनेशन आहे समजा, तर मी पहिले 4 माझे काय काय आहेत ते सांगेन. म्हणजे चिकन मसाला, तंदुरी मसाला, गरम मसाला, हे सगळं सांगेन. त्यानंतर त्याला ते हे टाकल्यानंतर किती वेळ ठेवायचं ते सांगेन. आता मी हे जर एकदाच बोलायला गेले तर ऑफकोर्स मी श्वास घेणार, त्याचा आवाज पण येणार. तो चंक्समध्ये बोला आणि त्यानंतर ना त्याला अटॅच पण करता येतं. आता मी तुम्हाला इथे दिसतच असेल की अटॅच कसं करायचं. सो ते एकदाच 1 मिनिटाचं बोलायला गेलात तर ते म्हणजे असं वाचल्यासारखंच वाटेल आणि ते ऐकणाऱ्याला पण नीट वाटणार नाही. तुमची व्हिडिओ आपोआप वरती स्क्रोल होऊन जाईल. सो चंक्समध्ये बोललात तर
म्हणजे त्याच्यात व्हेरिएशन पण ठेवता येतात आणि मग ऐकणाऱ्याला पण चांगलं वाटतं की आपण काहीतरी चांगलं आठवतो, उगाच भाषण दिल्यासारखं वाटत नाही. मग ते व्हॉइस ओव्हर करायची पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग आणि त्याचा व्हॉइस ओव्हर पण मी याच्यामध्ये टाकून देईन. तर तुम्ही बघाल आता मी ते इनशॉट ॲप्लिकेशन स्टार्ट केले, तिथे प्लसच्या आयकनवर जाऊन मी शूट केलेली माझी व्हिडिओ ॲड केली आहे. आता मी या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते, तर याचा जो ओरिजिनल साऊंड आहे तो मला म्यूट करायला लागेल, तर तो मी इथे म्यूट करून घेतला. त्यानंतर माझ्या व्हिडिओ क्लिपच्या वरच्या पट्टीमध्ये जो सेकंड नंबरचा म्युझिकचा आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करून थर्ड नंबरच्या एक माईकच्या आयकनवर मी क्लिक केलं आणि त्यावर क्लिक केल्यानंतर इथे 1 2 3 असा काउंटडाऊन चालू झाला. त्यानंतर माझ्या व्हॉइस ओव्हरसाठीची रेकॉर्डिंग चालू झाली. तर हा माझा झाला एक पार्ट. आता पुढच्या पार्टसाठी मी याला पहिले सेव्ह करून घेतलं आणि याच्या पुढे रेकॉर्डिंग केली. आता या दोघांमध्ये गॅप पडला आहे, तो मला काढायचा आहे. प्लस मी 1-2 सेकंद जे रेकॉर्डिंग स्टार्ट झाल्यानंतर थांबली असेल ते पण मला ट्रिम करायचं आहे. तर ते कसं करायचं आता आपण बघूया. सो आपला पहिला पार्ट आणि हा वाला सेकंड पार्ट आता आपण सेव्ह करून घेतला आहे. सो जेव्हा तुम्ही तुमच्या झालेल्या रेकॉर्डिंगवर क्लिक करता तेव्हा लेफ्ट आणि राईट साईडला 2 ॲरो दिसतात. तर ते तुम्ही शिफ्ट करून तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा पार्ट ट्रिम होतो आणि मग त्याच्यावर एक होल्ड करून तुम्ही त्याला राईट किंवा लेफ्ट करू शकता. त्याने तुमची रेकॉर्डिंग मूव्ह होते आणि दोन्ही अटॅच होतात. सो ते सिमिलर वाटतं, म्हणजे असं वाटतं की तुम्ही एकासोबत बोलताय आणि त्याच्यात सिमिलरिटी पण येते. त्यानंतर राईटला जो टिकचा आयकॉन आहे त्याला सेव्ह केल्यानंतर तुमची रेकॉर्डिंग सेव्ह होऊन जाते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये विचारा आणि कॉन्टेंट क्रिएशन चालू करायचं असेल तर लगेचच सुरू करा, विचार करत बसू नका, कारण विचार करत बसला की वेळ निघूनच जाते. ओके, बाय. थँक्यू सो मच. तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितलात. काही कन्फ्युजन असेल तर विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.